ओके. जॉईन झालेत बऱ्यापैकी. कोण कोण जॉईन झाले? शिल्पा मॅडम, योगिता मॅडम, वैष्णवी मॅडम, माधुरी मॅडम, आर्या माने आज नवीन दिसत आहेत. प्रियंका मॅडम, सोनल मॅडम, अमित नवीन दिसत आहेत, खरमाटे मॅडम आणि आकाश. ओके. हा. आकाश कोण आहे? आकाश नाव रिनेम करा. आकाश पूर्ण नाव रिनेम करा. आकाश. आकाश सूर्यवंशी नाव रिनेम करा. मेगा बेडवे मॅडम. ओके. आपण चालू करूया लवकरच. नमस्कार सर्व टीईटी व सीटीटी देणारे सर्व भावी शिक्षक, सर्व भावी शिक्षकांचं मी हरीश लातूरकर अकॅडमी तर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपला 23 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू झालेली आहे. आज आपला मॅथ्स सब्जेक्टचा लेक्चरचा दुसरा दिवस आहे. ओके. मागच्या दिवशी आपण संख्यांचे प्रकार बघितलेले आहेत. संख्यांचे प्रकार बघितल्यानंतर त्यातले जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, संख्यांच्या प्रकारामधले जे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ऍपमध्ये दिलेले आहेत. ओके. महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ऍपमध्ये मी दिलेत. तुम्ही पाहिलेत का नाही मला माहित नाही. जवळपास माधुरी कुमार मॅडमनी दोन तीन मॅडमनी मला ते सोडून सुद्धा पाठवलेले आहेत. ते क्वेश्चन सोडून सुद्धा पाठवलेले आहेत. ओके. ओके. आपण चालू करूया आजचा तास. आवाज येतोय माझा क्लिअर ऐकू? माझा आवाज क्लिअर ऐकू येतोय? हो सर. ओके. थोडं रिप्लाय देत चला बरं का. काल संख्यांचे प्रकार बघितले. संख्यांच्या प्रकारमध्ये आपण सर्व संख्येची परिमेय संख्या, अपरिमेय संख्या बघितले. तुम्हाला आपलं जे ऍप आहे ऍप मध्ये मिशन टीईटी सीटीईटी हा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिलेत बघा. युट्यूबची लिंक आहे. युट्यूबच्या लिंक मध्ये तुम्हाला संख्यांचे प्रकार अजून डिटेलमध्ये शिकायला मिळतील. आता आपण जाऊया एक्झाम फोकस. एक्झाम मध्ये जसे प्रश्न पडतील ना त्या पद्धतीने आपण बघूया. पहिल्यांदा बघूया एक्झाम मध्ये सर्वात जास्त विचारलं दरवर्षी विचारते त्रिकोणी संख्या. विचारते का? एक्झाम मध्ये दरवर्षी विचारते त्रिकोणी संख्या विचारते. आपण पीबाय सुद्धा घेतले आहेत पहा. आठवीला तुम्हाला पीबाय आपण बघत होतो सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला डेमो लेक्चर मध्ये. त्यामध्ये पीबाय मध्ये सुद्धा बघितले की आपण त्रिकोणी संख्या हे जास्त वेळेस विचारलेलं आहे. बरोबर आहे का नाही? रिप्लाय प्लीज. हो. हा. आता सर बुक लिस्ट सांगा सर. बुक लिस्ट काय? एकच बुक लिस्ट सांगतो. पंढरीनाथ राणे व आठवी स्कॉलरशिप गणिताचं पुस्तक. दोन पुस्तक वापरायचे गणितासाठी. कोणते वापरायचे? पंढरीनाथ राणे व आठवी स्कॉलरशिपचं मॅथमॅटिक्सचं बुक. असे दोन पुस्तकं तुम्ही वापरू शकता यासाठी. कशासाठी? मॅथमॅटिक्स साठी. त्रिकोणी संख्या. आता बघा तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय मी तुम्हाला कालच्या लेक्चर सांगितले. ओके. मी परत सांगतो तरी सुद्धा. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? कोणते दोन क्रमांक संख्या घ्या. समजा 1 × 2 ही दोन क्रमांक संख्या घेतल्या त्यांच्या गुणाकारांची निंबळ केली. हा. मिळणारी संख्या जी मिळते जी मिळणारी संख्या मिळते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात.
हा, एक ही काय झाली, एक ही पहिली त्रिकोण संख्या झाली, एक ही पहिली त्रिकोण संख्या झाली. त्याच पद्धतीनं एक व दोन यांच्या पुढली क्रमांक संख्या 2 × 3 त्यांची निमपट 3×6 त्यांची निमपट 3 ही दुसरी त्रिकोण संख्या झाली. अगदी त्या पद्धतीनं समजतंय का मी काय म्हणतोय ते? हा, थोडं रिप्लाय देत चला बरं का. ठीक आहे, आणि त्या पद्धतीनं पहिली त्रिकोण संख्या 3 × 4 भागिले 2 3×12 12/2 6 हे त्रिकोण संख्या. मग तुम्हाला परीक्षेसाठी काय माहित असणं आवश्यक आहे? तर तुम्हाला टीईटी पास व्हायचंय, पात्र व्हायचंय, तर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या माहित असणं आवश्यक आहे. ओके, मग सर आम्हाला सांगा, लिहून घ्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. पहिली त्रिकोणी संख्या 1, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, लिहून घ्यायचे लिहून. पहिली 1, दुसरी 3, 6 10 15 10 10 15 21 हे दोन पार्ट ठेवा. ठीक आहे, हे दोन पार्ट ठेवा. आपल्या टीईटी परीक्षेला खूप वेळेस विचारले त्रिकोणी संख्या, विशेषतः पेपर फर्स्टला 28. ओके, 28 36 45 55 36 45 55 हे पार्टच ठेवायचे. काय पार्ट ठेवायचे? 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 या आहेत 1 ते 100 पैकी त्रिकोणी संख्या. आता मला सांगा 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती सांगा? बरोबर आहे. हा, 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती? 13 आहे. 13. ओके, हा बोला. ज्यावेळेस रिप्लाय द्यायला सांगितले ना त्यावेळेस रिप्लाय द्या. इतर वेळेस अनवॉन्टेड जर तुम्ही बोललात तर तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये तुमचा चेहरा समोर येतो एकदम मोठ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस रिप्लाय दिला त्यावेळेस जरूर बोला, जरूर रिप्लाय द्या. हा, आम्ही चॅट बॉक्स पाहत नाहीये, डायरेक्टली तुमचा आवाज मला कानाला ऐकवायला की तुम्ही रिप्लाय देतोय बरं का. चॅट बॉक्स मी सध्या पाहत नाहीये. ओके, हा, आता प्रश्न काय पडतो? प्रश्न घ्या. आता डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. जो प्रश्न टीईटीला पडतो, हमखास पडतो, अगोदर पण पडलाय, अजून पण पडणार आहे. चला घ्या पहिला प्रश्न. 21 पाया असणारी, प्रश्न लिहून घ्या. 21 पाया असणारी, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? ओके, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? सरदाबा, पाया म्हणजे काय कळालं नाही बघा. आता पाया म्हणजे काय मला थोडं समजावून सांगा. मी चॅट बॉक्स पाहत नाही बरं का मला. हा, मी चॅट बॉक्स पाहत नाही, माझ्या समोर चेहरा आहे. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय मी देत नाही, कधी कधी येऊन पाहतो असतं पाठीमागे येऊन. ठीक आहे, हा, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता सर 21 पाया म्हणजे नेमकं काय सर? 21 पाया म्हणजे ज्या दोन क्रमांक संख्या आहेत ना, 21 पाया म्हणजे काय असतं? ज्या दोन क्रमांक संख्या घेतो आपण त्यामध्ये पहिली संख्या जी असते ती 21 असते, त्याला म्हणायचं 21 पाया. 21 × 22 21 पाया असेल. 21 पासून सुरुवात करा. 21 × 22 भागिले 2. 21 आणि 22 चा गुणाकार किती होतो सांगा? 21 आणि 22 चा गुणाकार किती होतो बघा? 21 22 करून बघा. 22 × 22 22 ला 2 22 × 44 44 2 465 भागिले 2 465 भागिले 2 करा. 2 × 4 2 × 6 2 231 ही त्रिकोणी संख्या आहे. समजतंय का? रिप्लाय प्लीज. हो सर. ओके, 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती काढता येते तुम्हाला? ठीक आहे, आता एक तुम्ही सोडवा. तुम्हाला सोडवायला एक उदाहरण देऊन घ्या. ठीक आहे, हा, तुम्हाला सोडवायला एक उदाहरण देऊन घ्या. ठीक आहे, घ्या. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तुम्ही वही सोडवा. असणारी त्रिकोणी संख्या कोणती? पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 120. 120. हा, काय करायचं? 15 × 16 15 × 16 किती बघा? 15 × 16 भागिले 2. तर हे कसं गुणाकार फास्ट गुणाकार कसा करायचा ते पण सांगतो.
15 गुणिले 16, 15 जोडी किती आहे? 225 आहे. ठीक आहे, त्यामध्ये 15 मिळवा. म्हणजे काय आलं बघा, 5 आणि 5 10 गुणिले 1, 2 1 3 1 4, 240 येतो गुणाकार. 15 गुणिले 16 येतो ना, काय येतो? 240. तर तुम्ही गुणाकार कसा केला? 15 गुणिले 16 म्हणजे 16 त्यामध्ये 15 ही संख्या आहे. 15 गुणिले 15 केलं 225 आणि त्यामध्ये अजून एक 15 मिळवलं. तर 15 गुणिले 16 याचा अर्थ 15 ही संख्या 16 वेळेस गुणाकार केली. 15 या संख्येचा 15 वेळेस गुणाकार केला तर 225 येतं. 16 15 मिळवा 240. शॉर्टकट मध्ये कसं सोडवायचं? ओके, 240 भागिले 2, बेके बे 120. ओके, हे झालं. दुसरा प्रश्न आपण घेऊया. हे समजलं आपल्याला सगळ्यांना? सर हा बोला. ते 225 नाही मला समजलं, ते तुम्ही म्हटले ना शॉर्टकट. 225 कसं केलं? 15चा म्हणजे 225. नाही समजलं की नाही करा, 15 म्हणजे 16 करा तुम्ही. ओके. ओके. हा, आता काय एवढं बेसिक समजून सांगायला वेळ नाही, 1 महिन्यात परीक्षा आहे आपली. ठीक आहे. हा, गुणाकार करून टाक. ओके. हा, 15 गुणिले 16 इथे काय केलं मी? 15चा केले म्हणजे 15 गुणिले 16 म्हणजे काय? 15 या संख्येचा 16 वेळेस गुणाकार आहे. 15 या संख्येचा 15 वेळेस गुणाकार केला तर 225 येते. आलं की लक्षात आता? हा, म्हणजे 15चा वर्ग घेतला थोडक्यात. हा, म्हणजे 15चा वर्ग केला त्यामध्ये फक्त अजून बघा 16 अजून घेऊन 240 असं शॉर्टकट करायचं. ओके ओके. ओके. हो, थँक्यू. हा हा, ओके. आता पुढचा प्रकार घ्या. परीक्षेला खूप वेळेस विचारता येईल परीक्षेला. ठीक आहे, जरा घ्या. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? पुढचा प्रश्न. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? ओके, आता पाया कसं करायचं? लक्ष यांचं ऐका, लक्ष बघा, मी सांगतो काय करायचं. पहिल्यांदा कोणती संख्या त्रिकोणी दिली तुम्हाला? 171 त्रिकोणी संख्या दिली. ओके, 171 संख्या आहे, त्रिकोणी संख्या. 171 या संख्येची दुप्पट करा. काय करायची? 171 या संख्येची दुप्पट करायची. तिथे सांगा, बे के बे, बे साडे 14, आजचा लेख बे के बे, बे 342. 342 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 342 पेक्षा लहान वर्ग संख्या बघा की आता 324 आहे का नाही? आपण 15चा वर्ग 225 आहे, वर्ग पाठ असणं आवश्यक आहे का? 16चा वर्ग 256 आहे, 17चा वर्ग 289 आहे, 18चा वर्ग 324 आहे आणि 19चा वर्ग 361 आहे. 342 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 342 मध्ये लहान वर्ग संख्या कोणती सांगा? कोणती दिसते तुम्हाला सांगा? कोणती दिसते? रिप्लाय 324. मग 342 लहान वर्ग संख्या 324 आहे. 324 वर्गमूळ करा, वर्गमूळ 18. तर 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती येतो? 18. समजले का? हा प्रश्न टीचर खूप वेळेस विचारलाय बघा हा प्रकार. ओके, आणि ह्या वर्षी सुद्धा विचारतील हा प्रकार. समजले का? सांगा मला. रिप्लाय प्लीज. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ नका, असं अनम्यूट करून रिप्लाय द्या. समजलं सगळ्यांना? कोणी काहीच बोलत नाही? हो सर. हा, मोठ्यानं बोलत जाऊ, मोठ्यानं. हा, माझ्याकडे हो सर. हा, ठीक आहे. आता आपण जर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायला दिला, तुम्हाला एक प्रकारे तुम्हाला सोडवायला दिला, चालेल का? ओके, आणि हा तो पण प्रश्न कुठला देतो मी? तो प्रश्न मी परीक्षेत आलेला देतोय. ठीक आहे, तुम्हाला सोडवाय प्रश्न देतो या प्रकारचा, तो प्रश्न देतो मी परीक्षेत आलेला. ठीक आहे, पीवायक्यूचं बुक आहे माझ्यापाशी. पीवायक्यू मॅथची पीवायक्यूची पीडीएफ तुम्हाला मी आज रात्री किंवा सकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण देतो आणि ऍप मध्ये पण देतो. ज्याने ऍप परचेस केलं आहे, ज्याने अजून ऍप बाय केलं नाही त्यांनी ऍप बाय करून घ्या लवकर. ठीक आहे सर. हा बोला, विचारा. हा, एक शंका विचारायची होती. विचारा विचारा.
हा म्हणजे आता मगाशी कसं होतं एक्झाम्पल, मगाशी 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या, मग आपण त्याच्या पुढची सलग येणारी असं घेतली हा ना. मग आता इथं काय विचारलंय, 171 नाही. त्रिकोणी हा 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 संख्येचा पाया. तर मग ह्याच्या अगोदरची क्रमागत घेतली तरी चालेल का, असं का तसं नसतं? हा बोला की. हो की ह्याला बघा की समजा तुम्ही काय म्हणताय 131 त्रिकोणी संख्या आहे. बघा की आता 18 गुणिले 19 करा भागिले 2 करा. बरोबर आहे. तुमचा जो डाऊट आहे हा ना तो क्लिअर करतोय. 18 गुणिले हा 19 भागिले 2 करा. 18 हा पाया, पाया म्हणजे त्या संख्येची पुढली संख्या येणार आहे. बरोबर का नाही. हा 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 92 वेळा 19 नवे किती येतं 171 आधी काय 171 पुढली संख्या उलट सुद्धा आलो आपण. असं खावा किंवा असं खावा तेच येते. मॅडम हा कळालं का. हो हो. ओके. नाही म्हणजे हा पुढचा पुढचा प्रश्न घ्या. ठीक आहे. पुढचा प्रकार जो परीक्षेला पडतो तो घेऊ आपण घेऊया. ठीक आहे. 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील पुढला प्रकार प्रश्न पडतो बघा. 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील या त्रिकोणी संख्येच्या पुढील संख्येच्या पुढील 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील ठीक आहे क्रमाने येणारी क्रमाने येणारी क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. 7वी त्रिकोणी संख्या कोणती. हा प्रकार सुद्धा 3 पेक्षा वारंवार विचारला आहे. त्रिकोणी संख्या कोणती. हा प्रकार सुद्धा टीटी परीक्षेला वारंवार विचारलेला आहे. ठीक आहे. मागचा जो टीटी एक्झाम झालेला आहे 2021 सुद्धा हा प्रकार विचारला. हाच या प्रकारचा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता बघ कसं सोडवायचं. आता बघा काय म्हणले 78 या संख्येच्या 78 काय त्रिकोणी संख्या बरोबर आहे. 78च्या पुढे त्रिकोणी संख्या आपण प्रत्येक असं पुसणार आहे का. मी तुम्हाला सांगितलं की 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ करा. तुम्ही 100च्या पुढे पाठ करू शकणार आहे का. नाही करू शकणार. मग 78 या त्रिकोणी संख्या कुठली 7वी त्रिकोणी संख्या शोधायची. सर आम्ही कसं शोधायचं. तर पहिल्यांदा 78चा पाया करा. पहिल्यांदा काय करा 78चा पाया करा. 78चा पाया कसं करणार. हा 78ची दुप्पट पाया किती येते 156 पेक्षा लहान वर्ग संख्या 144. 78चा पाया आला 12. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आला 12. पाया काय आले 12 आला. इथपर्यंत समजलंय का. रिप्लाय द्या प्लीज. हो. हा आता काय म्हणले पुढील 7वी त्रिकोणी संख्या. आता 78च्या पुढील त्रिकोणी संख्या म्हणजे काय पाया 12 आहे. 12 या पायानंतर 7वा पाया असणार आहे. 12 या पायानंतर जो 7वा पाया असणार आहे आणि त्या पायावरची त्रिकोणी संख्या म्हणजे 78च्या पुढील त्रिकोणी संख्या असणार आहे. हा येतं एका लक्षामध्ये. तर 12 हा पाया आहे. 12 संख्या 78 आहे. त्याच्या पुढील 7वी त्रिकोणी संख्या म्हणजे 12 पायाच्या पुढील 7वी काढा. 12 आणि 7 देणार किती येते 19. हा 7वी त्रिकोणी संख्येचा पाया संख्येचा पाया काय आला पाया आला 19. आता करा त्रिकोणी संख्या पाया माहित आहे कसं करणार. हा 19 क्रमांक संख्या गुणिले 20 भागिले 2 2 भागिले 20 बेद कमी बेद आहे. हा 10 गुणिले 19 190. तर काय करायचं 190. अजून काही डाऊट असेल तर विचारा. समजले का. काय डाऊट आहे बोलत जावं बरं का. नाही तर मी एकटाच शिकवायचो मग तुमचे डाऊट तसेच राहून जातील. योगिता मॅडम समजलंय का. हो सर. हा मग रिप्लाय लगेच द्यायचा. ओके ओके. हा आता बघा हे प्रश्न समजलाय. आता असाच प्रश्न सेम टू सेम प्रश्न टीटीला विचारलाय. तो देऊ का सोडवाल तुम्हाला. तुम्ही सोडवाल का.
मी सोडून दाखवतो, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आणि हे सगळे प्रश्न ना पंढरीनाथ राणेच्या पुस्तकात आहे. परत सांगतोय, पंढरीनाथ राणेचं पुस्तक घ्या आणि आर्ट स्कॉलरशिप 2 पुस्तकच करा फक्त. आधी पंढरीनाथ राणेचं करा. हे सगळे प्रकार पंढरीनाथ राणेमध्ये आहेत आणि हे सगळे प्रकार टीईटीला विचारलेले आहेत. ओके, पंढरीनाथ राणेचं पुस्तक नसेल तर पंढरीनाथ राणेचं पुस्तक घ्या. ओके, चला आता सेम टू सेम विचारलेला प्रश्न आपण बघूया. प्रश्न विचारला 2017च्या टीईटी परीक्षेला. ठीक आहे, 2017च्या टीईटी परीक्षेला विचारलेला प्रश्न. 21 या दुप्पटी संख्येनंतर 21 या त्रिकोणी संख्येनंतर त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया. हा प्रश्न विचारला आहे 2017 साली टीईटी परीक्षेला. पर्याय पण देतो तुम्हाला, तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. ओके, तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. पर्याय सुद्धा देतो तुम्हाला. पहिला पर्याय आहे 15, 14, 13, 12. पहिला पर्याय 15, दुसरा 14, तिसरा 13, चौथा 12. ओके, सोडवा प्रयत्न करा. तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. कुठे देते त्याने चॅट बॉक्स मध्ये 5 होईल. मागच्या गणिताचा प्रश्न आहे बघा. काय करायचं पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. पहिल्यांदा 21 चा पाया करा. 21 ची दुप्पट करा. 21 दोन्ही 42. 42 पेक्षा लहान वर्गसंख्या 36. पाया घ्यायला 6 आला. मग 6 या पायानंतर 7वा पाया कोणता? तर 6 अधिक 7. 6 अधिक 7 13. 13 गुणिले 13 ही पाया असेल तर त्रिकोणी संख्या काढायची. 13 गुणिले 14 भागिले 2 करा. पायाचं विचारलंय, त्रिकोणी संख्या विचारलंच नाही इथं. आपल्याला पाया विचारलं 6 अधिक 7 13. 13 उत्तर येतंय. आपल्याला पायाच दिलं विचारलंय, त्रिकोणी संख्या विचारलीच नाही. मागच्या प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या विचारली होती. या प्रश्नात फक्त पायाच विचारलाय, पाया. ठीक आहे, हा प्रश्न 2017ला टीईटीला विचारलेला प्रश्न आहे बघा. काय करायचं? 21 या त्रिकोणी संख्येनंतर 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 ही काय त्रिकोणी संख्या आहे? त्याची दुप्पट करा. 21 दोन्ही 42. 42 पेक्षा लहान वर्ग संख्या 36 आहे. पाया काय तुमचा? पाया आहे तो 6. प्रश्न काय विचारलाय बघा. तर क्रमाने 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 नंतर म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणजे 21 चा पाया 6 आहे. मग त्याच्यानंतर येणारा म्हणजे कितवा? 7वा. कितवा? 7वा. 6 अधिक 7 म्हणजे 13. हा प्रश्न विचारलाय टीईटीला. अवघड आहे का सोपा आहे सांगा तुम्ही आता बघा. आणि तुम्ही म्हणताय सर आम्हाला टीईटी पास होत नाही, 2दा देते 4दा देते. तुम्ही प्रॉपर अभ्यास करत नाही. अभ्यास न केल्यामुळे मग पास होत नाही. आता ऑनलाईन तास काय म्हणजे टीईटी पास होणार आहे का? तर नाहीये. ऑनलाईन तास तुम्ही घरी 2 ते 3 तास अभ्यास करणं गरजेचं आहे बरं का, तर तुम्ही टीईटी पास व्हा. मी परत सांगतोय, पंढरीनाथ राणे वापरा. PYQ मी देणार आहे. मी ज्या नोट्स देणार आहे त्या नोट्स सोडवा आणि पंढरीनाथ राणे वापरा. बस झालं. स्कॉलरशिप सुद्धा लांब राहू द्या. तेवढं तर करा. ओके, येते लक्षामध्ये? पंढरीनाथ राणे वापरायचं आणि PYQ वापरायची. PYQ खूप महत्वाचे. काही म्हणतात सर काय असं तुम्ही जर कसं PYQ शिकवता. PYQ का शिकवावं लागतं? कारण PYQ मधले प्रश्न परत विचारतात. त्याचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदलत नाही, म्हणून PYQ परत सोडून घ्यावे लागतात. कळतंय का? नाही काहीच म्हणतील सर तुम्ही शिकवायचं सोडून आम्हाला PYQ सोडून घेताय, असंही काहीच म्हणतात. ठीक आहे, नाही मी शिकवतोय, मी PYQ पण सोडून घेणार आहे. PYQ तुम्हाला सोडवायला देणार आहे. मी काय करतोय, मी शिकवतोय. PYQ तुम्ही सोडवा. नोट्स झाले, टाईप करून झाल्यात नोट्स मी आता आज रात्री पाठवतो तुम्हाला क्लास संपला की. ठीक आहे. सामाजिक शास्त्र विषयाचा तास आज आपण घेऊया 9:15 वाजता. ठीक आहे. आता पुढचा प्रकार घेऊया याच्यामध्ये.
त्रिकोणी संख्यावर एवढेच प्रकार पडतात. ठीक आहे, त्रिकोणी संख्या आपण इथं थांबूया. इतकेच प्रकार त्रिकोणी संख्येमध्ये विचारले जातात. पुढचा प्रकार आपण घेऊया आता. पुढे आहे बघा, तर संख्येची बेरीज तुम्हाला विचारतात बघा. नाही आपण PYQ ज्यावेळेस बघितले त्यावेळेस तुम्हाला बघितलं असेल की नाही, संख्यांची बेरीज खूपदा विचारलेली आहे. चला मग एक एक टाईप आपण बघूया, प्रत्येक टाईपचा एक एक प्रश्न सोडवूया. ठीक आहे, पहिल्यांदा 1 ते 100 पर्यंत संख्यांची नैसर्गिक संख्येची बेरीज किती? पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1. सगळे ट्रिक्स हे सगळे ट्रिक्स हा सगळे ट्रिक्स आहेत बरं का, लक्षात ठेवा ट्रिक्स आहेत या सगळ्या. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती? नैसर्गिक संख्येची बेरीज किती? ओके, आता बऱ्याच जण ट्रिक माहित असेल, काही जण माहित नसेल. त्याची ट्रिक आहे. ट्रिक काय आहे? ट्रिक आहे n गुणिले n+1 भागिले 2. ओके, ही ट्रिक आहे. n म्हणजे काय सर? n म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या. 1 ते 100 मध्ये शेवटची नैसर्गिक संख्या काय आहे? 100 आहे. ओके, n म्हणजे नॅचरल नंबर. ओके, मग ही n ची किंमत ठेवा इथं त्याच्यामध्ये. n 100 गुणिले 100 अधिक 1 भागिले 2. इथं गुणाकाराचं चिन्ह नाही, त्यामुळे या 2 भाग होतोय. त्या कंसाला भाग जात नाही. बेग तर बेग 2 भागिले 100 50. 50 गुणिले 100 अधिक 1 101. 101 अधिक 50 151. इकडे बेरीज 151 बेरीज झाली. आले का लक्षात? समजलंय का? हो सर. सर्वांना समजले ना? हो सर. ओके, हा आता एक प्रश्न तुम्ही सोडवा, एक तुम्हाला सोडवायला देतो. ठीक आहे, चला घ्या 1 ते 50. 1 ते 50 या नैसर्गिक संख्येची बेरीज किती? संख्येची बेरीज सोडवा तुम्ही. आता तुम्ही सोडवायचं, तुम्ही प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, n गुणिले n+1 भागिले 2. 50 पर्यंत काय आहे? 50 गुणिले 50 अधिक 1 भागिले 2. 175. 2 भागिले 50 25. 25 अधिक 51. बरोबर आहे ना? 5 आणि 6 73. तुला काय म्हणतो ते सर गुणाकार आहे ना सर? ओके, बेरीज केली. 25 गुणिले 51 गुणाकार करा. 25 ते 25 5 2 25 5 700 275. 1275. समजलंय? आता बाकीच्या काही ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला तुमचं जे ऍप आहे ऍपमध्ये काही युट्यूबचे व्हिडिओ मी अपलोड करतोय. ठीक आहे, मी व्हॉट्सअपला पण सांगेन, तर त्यामधून त्या ट्रिक्स शिकून घ्या बाकीच्या. ओके, कारण ह्याच टॉपिकच्या जर सगळ्या ट्रिक्स शिकत बसलं तर 10 दिवस ह्याच टॉपिकला लागतील. आपल्याकडे आता महिनाच आहे, कारण आपली एक्झाम 10 डिसेंबरला आहे, सॉरी 10 नोव्हेंबरला आहे. तर 10 नोव्हेंबरच्या आधी 1 महिना म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. शेवटचे 8-10 दिवस आपण टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडं आपण रेकॉर्डिंग व्हिडिओची सहाय्यता घेऊया याच्यामध्ये. ओके, हा काही डाऊट असेल तर विचारा, मी ऐकतोय. सर हॅलो, हा बोला. हा, याच पद्धतीचं तुम्ही युट्यूबला म्हणजे जे रेकॉर्डिंग पाठवले होते ना, मी सोडवले. त्याच्यामध्ये माझा एक डाऊट होता
हा ऐका की चालेल. तो डाऊट इथं घेऊ नका, मला व्हॉट्सअपला विचारा. हं? ओके ओके. हा ठीक आहे, आता पुढे आपण जाऊया. ओके, पुढल्या ह्याच्याकडे. हा पुढला प्रयोग घेऊया. 1 ते 10, 1 ते 10, 1 ते 10 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? 1 ते 10 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? आता ही ट्रिक नंबर 2. पहिली ट्रिकची शिफ्टिंग ही काय होती? क्रमशः नैसर्गिक संख्येची बेरीजची ट्रिक होती. ही ट्रिक नंबर 2 क्रमशः वर्गसंख्यांची बेरीज. ओके, हा आता सर ही ट्रिक काय? तर ट्रिक सांगतो. एकच मिनिट. फॅनची स्पीड वाढवले, मला घाम येत होता. काल पित्त झाल्यामुळे आपण तास घेतला नाही काल, बरं का. ओके, आजही थोडा त्रास होतोय, आजही घाम आलेला आहे. असू द्या, आपण ट्रिक सांगूया. ओके, हा तर क्रमशः वर्ग संख्या तुम्हाला फक्त ट्रिक सुरू देतोय. तर आता असं म्हणूया, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक डॅश 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 यांचा वर्ग पर्यंत असं असेल. हा तुम्ही इथं मी काय दिले? 10चा म्हणले, कितचं बी असू द्या, त्यासाठी ट्रिक लक्षात घ्या. पहिली ट्रिक आहे एन म्हणजे नैसर्गिक संख्या, शेवटची संख्या. ओके, एन कंसात एन अधिक 1 कंसात 2n अधिक 1 भागिले. ट्रिक पाठ करायचे बरं का, ट्रिक वही घेऊन करायचं, पाठच करायच्या, 2 पाठ ठेवायच्या, ते भागिले 6. ट्रिक आहे. मग इथे काय म्हणले सर? 1 ते 10 संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणले. एन बरोबर काय आलं? एन बरोबर 10 आलं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता बघा मी 10ची किंमत किती येईल? एन म्हणजे 10 कंसात 10 अधिक 1 कंस बंद 2n 2 गुणिले 10 अधिक 1 भागिले 6. ओके, परत करूया. 10 कंस यामध्ये काय असतो? तर यांच्यामध्ये दोघांमध्ये काय असतो? गुणाकार असतो. काय असतो? गुणाकार. 10 अधिक 1 11 गुणिले बेरीज आहे 20, 20 अधिक 1 21, 21 भागिले 6. बाजूला लिहितो मी, तुम्हाला व्यवस्थित समजेल. 10 बाजूला लिहितोय, 11 गुणिले 21. आता हे सोडवायचे, हे सोडवून काय बघा, 10 यामध्ये संख्यांची काय येणार आहे? बेरीज मिळणार आहे. कसं सोडवणार? हा, बेरीज 6 बेरीज 10. 3 नंबर कसं भाग होतो? 5 ला 11 21 ला 21 ला जातो. 3 1 3 3 7 21. हा, 11 5 55 55 म्हणजे 7 करा. 7 5 35 5 3 7 35 3 38. हा, 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्येची बेरीज झाली 385. राहील लक्षात? ट्रिक लक्षात राहील का? चांडोरे मॅडम समजले का? चांडोरे मॅडम, पवार मॅडम, शेख सर, हा शीतल, मोहिनी मॅडम. हो सर, समजलंय सर. ओके ओके, सगळ्यांना समजले ना? करमाटे मॅडम. हो सर. ओके, हा आता दुसरी ट्रिक, ट्रिक नंबर 3. याचा रेकॉर्डिंग पण देतो तुम्हाला मी. आता बघा, आपण काय करतोय, ऍप मध्ये लाईव्ह जाण्यापेक्षा झूमला क्लास घेऊया
आणि झूमचं रेकॉर्डिंग ऍपला अपलोड करत जाऊया. जे ज्यांनी आपला कोर्स ऍपवर बाय केलाय त्यांना सगळ्यांनी व्हॉट्सअपला ऍड करत जाईल. जे आपले टीईटी व सीटीटी येणारे बांधव आपल्या ऍपला कोर्स बाय करतील त्या सर्वांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी ऍड करतो. त्यांचे नंबर्स मला ऍपमध्ये मिळतात. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना मी ऍड करेन. अजूनही तुम्ही आमचा कोर्स बाय केला नसले ऍपवर तर बाय करून घ्या. 30 सप्टेंबर पर्यंत ऑफर चालू आहे. ठीक आहे, लवकरात लवकर बाय करून घ्या. ओके, हा आजचा फ्री क्लास आहे, उद्यापासून फ्री क्लास देणार नाहीये. ज्यांनी बाय केलाय कोर्स त्यांनाच क्लास उद्यापासून मिळणार आहे. ओके, हा ट्रिक नंबर 3. ट्रिक आहे क्रमवार धनसंख्येची बेरीज. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक डॅश 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 n चा घन यांची बेरीज. याची ट्रिक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, याची ट्रिक आहे ट्रिक n प्लस 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. ट्रिक लिहून घ्या. n प्लस 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. एक प्रश्न देतो. ओके, घ्या 1 ते 7 पर्यंतच्या संख्यांच्या घनाची बेरीज केली. संख्यांच्या घनांची बेरीज केली. घनांची बेरीज ठीक अप्लाय करा. किती n काय येणार आहे? किती n येणार आहे? 7. ओके, ट्रिक ठेवा. 7 अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. 7 अधिक 8 भागिले 2 कंसाचा वर्ग. 2 8 4 7 28 वर्ग. 28 वर्ग किती सांगा, बघूया कोणाला पाठ आहे. 28 वर्ग सांगा. 784. पहिलं काम म्हणजे आजचं पहिलं काम 1 ते 30 पर्यंतचे काय पाठ करायचे? वर्ग पाठ करायचे आणि 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ करायचे. मी तुम्हाला एक नोट्स पाठवतो, मागं पण पाठवली, आज परत पाठवतो. वर्ग घनाची ट्रिक्सच्या नोट्स, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग कसा करायचा, कोणत्या संख्येचा वर्गमूळ कसा करायचा ट्रिक आहे. ते त्याचे एक पीडीएफ मी पाठवतो व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे, मला कोणत्या ग्रुपला मेसेज करा की सर पाठवा म्हणून, समजा माझं तुम्ही सर्व तर. ठीक आहे, घेतलं लिहून. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. थोडं काय झालं माहित नाही, थोडं हीट जास्त आहे, ढगाळ वातावरण आहे, दमट वातावरण आहे, फॅन चालू आहे तरी सुद्धा घामाची लोटे काही थांबत नाहीयेत. त्यामुळे आपण आजचा क्लास इथंच थांबूया. ओके, लवकरच काही दिवसामध्ये आपण आपला स्वतःचा स्टुडिओ तयार करतोय. स्वतःच सिस्टीम, कॅमेरा सिस्टीम असणार आहे. ह्या कॅमेरासाठी क्वालिटी असणार आहे. हा मोबाईलचा कॅमेरा आपण वापरतोय. आपण चांगला कॅमेरा घेतोय. ठीक आहे, थोडे दिवस लागेल, महिनाभर लागेल अजून त्याला, 15 दिवस तर लागेल कमीत कमी. ठीक आहे, तोपर्यंत आपण ऍडजस्ट करूया. आणि ऍपवर लागण्याची आपण झूमवर घेऊया. ओके, झूमची लिंक मी ग्रुपला पण टाकत जाईल. पण तुम्हाला पहिल्यांदा ऍप मधला कोर्स तुम्हाला बाय करणं गरजेचं आहे. तुम्हाला जो ऍप आहे बघा, बरेच आपल्या इथं ह्या क्लासमध्ये जे जॉईन आहेत त्यांनी अजूनही ऍपचा कोर्स बाय केला नाही, असे बरेच जण आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही ऍपचा कोर्स बाय करा. तुम्हाला हे आमचं ऍप दिसतंय बघा. ओके, हा हरीश लातूरकर अकॅडमी गॅस आहे. ती ऍपची कोर्स फी आहे ती 2000 आहे, परंतु आपण 30 सप्टेंबर पर्यंत त्याला कन्सेशन दिले. 1600 ठेवले. 1600 परत 99 रुपयांचं कुपन दिले तुम्हाला, म्हणजे 1500 फी पडते. ठीक आहे, त्यामुळं लवकर बाय करा. आज मी सर्वांना लिंक दिली होती, उद्यापासून लिंक देणार नाहीये. ऍपवर लाईव्ह नाही, आपली ऍप झूमवर, आपली जी लाईव्ह आहे ती झूमवरच घेऊया. त्याच्या रेकॉर्डिंग ऍपवर, आणि ह्या लाईव्हच्या संदर्भात पीडीएफ असते काय असेल ते सगळ्या ऍपवर मिळतील तुम्हाला. आणि झूमची लिंक सुद्धा ऍपवरच मिळेल. झूमच्या लिंक सुद्धा तुम्हाला ऍपवरच मिळतील. ज्यांनी ऍप बाय केलं आहे त्यांनाच मिळेल. ठीक आहे, अजूनही तुम्ही बाय केलं तर बाय करा. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, दिसतोय ना? तर काही अडचण असेल तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे, आपण थांबूया आज.
9 वाजेला अजून एक 5 मिनिट किंवा आपण थांबूया. 5 मिनिट लवकर क्लास संपवतो आपण आज. ठीक आहे. हा तुम्हाला काही विचारायचं असेल तर बोला. पुन्हा काही बोलायचं असेल तर, काही डाऊट असेल तर विचारा. काही असेल तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तुमचं काही डाऊट असेल तर व्हॉट्सअप करा. मी ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस रिप्लाय देईन तुम्हाला. मी क्लास एंड करतोय. आजचा क्लास कसा वाटला ते सुद्धा मला व्हॉट्सअपला रिप्लाय द्या. आजचा क्लास कसा वाटला त्याचं व्हॉट्सअपला प्रतिक्रिया द्या.